बारामतीत झालेल्या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही। विलीनीकरणाच्या चर्चेवर 9 तारखेनंतर बोलणार, तर विमानात नेमकं काय घडलं हे 9 तारखेनंतर स्पष्टपणे सांगेन। विद्या प्रतिष्ठानमधील बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। घोटाळ्याविषयी बोलल्यानंतर दादांचा अपघात, त्यामुळे लोकांना संशय। राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंची दादांच्या निधनानंतर प्रतिक्रिया। तर सिंचन घोटाळ्यामध्ये अनेक जण जबाबदार, चौकशी सुरू असल्याची माहिती। पार्थ पवारांना कोणतीही क्लीन चिट नाही, सूत्रांची माहिती। तर खारगे समितीचा अहवाल तयार नसल्यानं राज्य सरकारकडे अद्याप अहवाल सादर झाला नाही, सूत्रांची माहिती। पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन चिट घेऊन बाहेर पडावं। मुंडवा गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चेनंतर राऊतांची ही प्रतिक्रिया। अजित पवारांच्या स्मारकाविषयी विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची बैठक। तर पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवारांची इथे उपस्थिती। बैठकीनंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची ही पाहणी। तर पवार कुटुंब आज संध्याकाळी एकत्र येणार। सुनेत्रा पवारांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी आज सांत्वनपर भेटी। संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान सांत्वनपर भेट। पवार कुटुंबातील सर्व सदस्य संध्याकाळी उपस्थित राहणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा मंगळवारी पदभार स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। सुनेत्रा पवार मंगळवारी सिद्धिविनायकाचंही दर्शन घेणार। उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडेच राहावं अशी आमचीही इच्छा। डीसीएम पद, एनसीपीचं अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडेच राहावं असं वाटतं। दुःखाचा काळ असल्यानं आम्ही काही बोलणार नाही, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? हिंदू हिंदू बोलून मतं मागणाऱ्यांना याचं काहीच वाटत नाही का? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शेकापच्या जयंत पाटलांची टीका। पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देत आहेत। तटकरे, पटेल, मुश्रीफ पवारांच्या एनसीपीला सोबत घेण्यास इच्छुक नाही, राऊतांचा दावा। तर तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत असं म्हणत राऊतांचा खोचक टोला। शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। तर विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, बन यांची प्रतिक्रिया। आगामी काळात राष्ट्रवादीची सर्व सूत्र सुनेत्रा पवारांकडे असतील, आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात फडणवीस शिंदेंसोबत कधीही चर्चा झाली नव्हती अशीही शेळकेंची माहिती। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये मनसेची बैठक। मनसे नेते पदाधिकाऱ्यांची इथे उपस्थिती। 2029च्या विधानसभेसाठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज। राज ठाकरेंचे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आदेश। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आले आहेत। मुंबई पालिकेत महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देणार ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांची माहिती। मुंबई पालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत आहे, उमेदवार उभे केल्यानं काही होणार नाही, शिंदेच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्केंचं विनायक राऊतांना उत्तर। मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कुणाला पाठिंबा द्यायचा यावर मनसे लवकरच भूमिका जाहीर करणार, सूत्रांची माहिती। मुंबईचा महापौर भाजपचा होणार असून उपमहापौर पद शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती। मुंबईच्या उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची ही चर्चा। शिंदेच्या शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधवांची नावं चर्चेत। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौर पद मिळणार। चंद्रपूरमधील वादावर काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय। पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला महापौर पद। चंद्रपुरात महापौर पदासाठी ठाकरेंच्या सेनेकडून देखील अर्ज दाखल। ठाकरेंच्या सेनेनं आपलाच महापौर व्हावा अशी आघाडी करताना ठेवली अट। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनस्वी गिरे यांचा अर्ज दाखल। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचालवार यांना उमेदवारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदावरून भाजपात खतखत, तर भाजप नेत्यांचं एकमत होत नसल्याची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, केणेकर, शितोळेंसह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वाद झाल्याचीही सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची सहल। उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व या नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवणार। सर्व नगरसेवक एकत्र राहावेत यासाठी या सहलीचं आयोजन। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज बंद होणार। अजित पवार यांच्या जाण्यानं प्रचार शांततेत, तर पुणे जिल्हा परिषदेमध्ये 73 गणात 299 उमेदवार उभे, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 146 गणामध्ये 528 उमेदवार। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची आज पहिली संयुक्त बैठक। उद्धव ठाकरे आणि सरकारी सदस्यांची एकत्रित बैठक पार पडणार। दुसऱ्या टप्प्याचं काम आता निधी अभावी रखडलं।
लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यावरून राज्यसभेत गदारोळ. सरकार काय लपवू पाहतंय? खरगेंचा सभागृहात सवाल. तर काँग्रेसकडून सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन होतंय. निर्मला सीतारमण यांचं खरगेंना उत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला. भविष्यात अशा घटना घडल्यास काही सज्जता असावी आणि कशी सज्जता असावी या संदर्भात अहवाल मागवल्याची माहिती. MSRDC कडून फडणवीसांनी अहवाल मागवला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक चौकशा होतात, पण सरकार त्यातून काही बोध घेणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल. तर एक टँकर काय उलटतो, 2 महत्वाच्या शहरांचा संपर्क तुटतो. एक्सप्रेसवेवरील कोंडीला नेहरू जबाबदार आहेत, एवढं मात्र म्हणू नका बस. अंबादास दानवेंची सरकारवर ट्विट करत टीका. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे नंतर आता मुंबई-नाशिक महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी. मुंबई-नाशिक महामार्गावर अवजड वाहनांचा अपघात, तर नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. विकास करण्याची क्षमता आमच्याकडे, निधी देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. कोल्हापूरच्या राधानगरीमधील प्रचार रॅलीतनं मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. जळगावच्या नगर परिषदेच्या पहिल्याच सभेमध्ये राजकीय मतभेद पुन्हा चव्हाट्यावर. सभेदरम्यान पाणी पुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून हा राडा झाला होता. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 710 पुरुषांचे अर्ज. महिला बालकल्याण विभागाकडून तातडीनं हे अर्ज अपात्र करण्यात आले. 710 अर्जदारांवर आता कोणती कारवाई होणार याकडेही लक्ष. नंदुरबारच्या सातपुड्यातील विकास कामांमधील भ्रष्टाचाराला लगाम लागणार. प्रत्येक कामासाठी युनिट ID बंधनकारक. निकृष्ट दर्जा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा हा निर्णय. परळीच्या बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ. 5075 रुपयांची दरवाढ. चांगला भाव मिळत असल्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आवक वाढली. पुण्यातील आंबेगावच्या गोंदवडी या ठिकाणी बिबट्या जेरबंद. वनविभागाच्या पिंजऱ्यात रात्री उशिरा बिबट्या जेरबंद. नागपूरमध्ये प्रशासनाच्या विरोधात कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी बाजार या ठिकाणी बेमुदत बंद. तर प्रशासन आणि व्यापाऱ्यांमधील संघर्ष टोकाला. पणन संचालकांच्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करून गाळे वाटप केल्याचाही आरोप. गोंदियात धानाला पर्याय म्हणून मका लागवडीवर भर. शासनाकडे 35 कोटींचा आराखडाही सादर. भुसावळ आणि मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली. समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण. नाशिकमध्ये कांद्याच्या पट्ट्यात राजमाची शेती, तर येवला या तालुक्यात शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी. अवघ्या 11,000 रुपयात 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येणार. संकष्टी चतुर्थी निमित्त ओझरच्या विघ्नहर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. कोकणची काशी असलेल्या कुणकेश्वर देवाचा स्वयंभू महोत्सव या ठिकाणी 15 तारखेपासून सुरू होणार. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टकडून नियोजन. परळीमध्ये महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ यात्रा महोत्सवाच्या नियोजनाची आढावा बैठक संपन्न. 15 फेब्रुवारीपासून या यात्रेला सुरुवात होणार. साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस या ठिकाणी महाराष्ट्राच्या गणेशोत्सव चित्ररथाच्या यशातील कलाकारांचा सन्मान. श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसलेंच्या हस्ते विशेष सन्मान. दिल्लीतील संचलनामध्ये चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावला होता.